आपल्या सर्वच पूजा अर्चनांमध्ये दिसणारा जो रंगांचा आविष्कार आहे तो एका परीने आपल्याला हे सांगतो, हे शिकवतो की आयुष्य अतिशय रंगीत आहे, आयुष्य सुंदर आहे. त्याचा उपभोग घेताना त्याला पूर्ण सम्मुख अभिमुख होऊन आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या. ते जीवनामध्ये निरनिराळे रंग उधळेल आणि तुम्हाला सदैव सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल. रुक्मिणी मातेच्या मुखावरचे हे आत्ता दिसणारे जे रंग आहेत, तेजाचा पिवळा केशरी रंग, समृद्धीचा हिरवा रंग, अस्मितेचा लाल रंग असं आपण म्हणू शकतो. मूर्तिमंत सौंदर्य असणारी ही जी रुक्मिणी माता आहे, तिला मानवाच्या हातांनी, मानवाच्या दृष्टीनं अधिक सुंदर करण्यासाठी ही सगळी उपचारात्मक पूजा सुरू आहे. सगुण रूपाची भक्ती करायची म्हणजे त्याला मगाशी ज्ञानोबा माऊलींनी म्हटलं तर त्याप्रमाणे, त्या उल्लेखाप्रमाणे सगुण रूपाला सजवून नटवून त्याचा सिद्ध होणारा रंगमय आविष्कार पाहून त्याच्या प्रेमात पडावं आणि त्याची भक्ती करत राहावी, अशा उद्देशानं सगुण रूप सजवलं जातं. रुक्मिणी मातेचा मुकुट आता सर्वांच्या हस्तस्पर्शानं, मस्तकस्पर्शानं त्यानंतर आता तो मातेला चढवला जाणार आहे. मातेच्याही मुकुटाची आभा दशदिशांमध्ये फाकावी असा तो तेजपुंज मुकुट आहे आणि मूळच्या रुक्मिणी मातेच्या मुखाचीही आभा त्या मुकुटावर पसरली आहे आणि सर्वत्र तेजाचा आविष्कार होताना दिसतोय. मातेला आता विविध अलंकारांनी सजवलं जातंय, अलंकृत केलं जातंय. विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, अशी प्रार्थना ज्यांना करावी असं हे रुक्मिणी पांडुरंगाचं दैवी दाम्पत्य. रुक्मिणी आणि पांडुरंगाचं क्षणकाल दर्शन घ्यावं आणि वाटावं ते डोळ्यापुढून दृश्य ते सरकूच नये. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. झणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अगदी हीच प्रार्थना रुक्मिणी मातेलाही आपण करू शकतो. मातेची महापूजा आता पूर्णत्वाकडे चालली आहे. प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप असणारी ही जी रुक्मिणी आहे तिला सोन्याच्या अलंकारांनी सजवायचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते अर्पण करण्याचा भाव तर आहेच, परंतु अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. दागिन्यांनी तिला सजवली खरी, पण ती तर लक्ष्मी माताच, त्यामुळे दागिन्यांनाच तिच्या तेजानं शोभा आले. अलंकारच तिच्यामुळे